Yo, welcome to the new video. I am Payal Magade and also today I am going to college. काय नाहीच तर नवीन करायला. गेल्या याला लवकर बस आली ना स्टॉपवर तर भारी वाटते आणि बस आलती लवकर. त्यामुळे पटकन बसलो बसमध्ये आणि त्या काचमधनं काय माहिती का सन छान दिसत होता म्हणून कॅप्चर केला आणि बस निघाली आणि जाता जाता मला दिसली की स्टँडवर पोरं अभ्यास करायलेत. एका काळी आम्ही पण असं करत होतो. दिसल जागा तिथं वाचत बसायचो. आता तसलं काय नाही. आता आदल्या रात्री पेपर पास होतोय आम्ही आणि स्टँडवर जाऊन वेगळंच भलतंच असते वेटिंग दुसऱ्या बससाठी. म्हणजे वेटिंग म्हणजे आयुष्यात एवढं झाले ना. आणि ह्या काकू होत्या त्या माझ्यासोबत बसल्या गप्पा मारत होत्या. त्यांना जर कोणाला तर कॉल करायचा होता कॉल करून दिला. आणि गेस वॉट अजून एक ट्विस्ट आहे ह्यात. ह्या काकून रिलेटेड अजून एक व्हिडिओ संपताना गोष्ट आहे ती तुम्ही नक्की बघा. कशाचा पुरस्कार आपण लवकर येतो वर्ग उघडायला. आता जाऊन वर्ग उघडायचा. लिफ्टमध्ये बी कॅमेरा आहे बाय द वे. माझी हिंमत कशी झाली फोन वापरायची. आला 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 आपला फ्लोर आला पुढलं जर कोणतं असलं तर पुढलं जर म्हणता गोटक्या मेरी पकड दे. बघा डिपार्टमेंट बघा बाबा. बाय बाय. मला एक गोष्ट दाखवतो. इथं एक बॅनर लावला आहे आणि ह्या बॅनरवर इथं आमचा फोटो आहे आणि इथं मी आहे. पुढच्या 2 बॅचेस तर बघतेला आमचा फोटो काय तर चला आहे. म्हणजे महाबळेश्वर काल पाऊस पडला महाबळेश्वर हिरवगार झाला असेल. पहिला उजवा पाय आठवून आम्ही रोज एंट्री करते पहिली. आज चुकून मी ब्लॅक शूजच्या ऐवजी गडबडीत ही घालून आले. आज दिवसभर मी फक्त इथे शूज काढून बाहेर जाणार दुसऱ्या कोणाच तर घालून. हिंमतच करणार ना बाहेर जायच्यास. दिसेच आमचं क्लासरूम. इसके पर्दे खुलेंगे और अंदर से निकलेगी टीवी. आई एम सॉरी इट्स डिजिटल काय बोर्ड. वी कॅनॉट से टीवी. इट्स नॉट टीवी. टेलिव्हिजन प्रीमियर. ती एक पोस्टर आहे काय आणि लई दिवस झाले पोस्टर वर्गात आहे. पण आमचं एक सर आलं ऑपरेशन मॅनेजमेंटचा आणि त्यांनी त्या स्पेलिंग मिस्टेका काढल्या. आई शपथ. परत सगळ्यांना नोटीस झालं. असला हसलो आम्ही. इतके दिवस झाले सगळी एवढी बसलेली कोणाला माहीत नाही कोणी नोटीस केलं नाही. त्या सरांनी फिरता फिरता नोटीस केलं त्यात स्पेलिंग मिस्टेक आहे ते. आणि हे आमचं रोजचं काम असते. आल्या आल्या पडदं बिडदं उघडायचं खिडक्या बिडक्या. का तर आम्ही आता विचारणार आहे इथंच जॉबसाठी प्लेसमेंट इथं आता खिडक्या उघडायसाठी सगळ्या अख्ख्या बिल्डिंगच्या आधी गाणी मी. कारण स्वतःला श्वास घेऊ वाटत नाही ना. आल्या कोंदट वाटते ना लय. शिवाले आपली. मी पहिला तिकडं बसत होती त्या लाईनीत. आता खिडकीसाठी इकडं बसत आहे. अबे खिडक्या उघडत नाहीत बे मला लवकर. महाबळेश्वर वेलकम टू महाबळेश्वर. तिकीट नाही अजून तोपर्यंत बघून घ्या. गाईज ती अंकित आहे आणि तिच्याकडे कायम साखर असते का तर तिला चक्कर काय इथे काय होतंय पित्त होतंय तिला. आणि मग अशी एका पोरगीला आमच्या वर्गात चक्कर आणते तिथे बसलेला आणि तिने बिचारी साखर दिला. आता सगळी तिला चिडवा लागली साखर घेऊन फिरते म्हणून. सगळी त्याकडनं घेऊन साखर खायला लागली. आता ती श्वेता आहे उभा राहिलेली तिने त्याकडनं साखर घेतला बघा खायला लागली तशी. आणि उबाळेमध्ये मध्ये काय तर बोलत्यासारखं. आणि भार्गवी मला असं करून गेली. ती बघा बारके बरोबर करते. PG फर्स्ट इयर सेकंड इयरला ती. हरकत येईन की सुधारणेवाली नाही. बघा फोन वापराले बघा ही वर्गात सर जप्त करायचा फोन. माझा नाही जेबाजी हे जेबाजी सगळे फोन बघत बसले ती सगळी. ए फोन म्हणली सगळी. ए फोन कोणाकोणाकडे हातवर करा. टॉपर ये हरकत है तुम्हें शोभा नहीं देती. ये हरकत है तुम्हें शोभा नहीं देती. तुला शोभा काय देते सांगा. तू असं कायम पुस्तकात दिसलं पाहिजेस. बरं आपण लवकरच आता टॉपरचा इंटरव्ह्यू टाकणार आहे. कसा अभ्यास करायचा काय करायचं सगळ्यांनी बघा. दिवसभराचा वर्गातला संघर्ष संपवून शेवटी आम्ही घराकडच्या बसमध्ये बसलो आणि निघाली बसची एकदाची. ती बस आता जाऊन पंढरपुरात थांबणार. तिथनं मग दुसरी अजून एक बस पकडायची. स्ट्रगल हे भाई स्ट्रगल हे बघा हे खुश असते ती कायम.
काय आता चला गेलो. त्यानंतर जरा इथं आरशात मला भूत दिसलं एक, ते कॅप्चर केलं मी भूत. आणि मग काय नाही, बाय बाय म्हटलं त्या भूताला पण. आणि ते जे काकू सांगितलेले मी सकाळी तुम्हाला दिसलेल्या मला, त्यांच्याबद्दलच ट्विस्ट हे की त्याच बसमध्ये परत मला महागारी येताना त्याच काकू दिसल्या. वॉट अ कोइन्सिडन्स. आणि ही अशी डिजिटल स्क्रीन असते, वर बघत जावा कुठली बस कुठं आहे, सारखंच त्याकडं ह्यांना विचारत जाऊ नका, ते वैतागते त्यांच्यावर आपल्यावर. परत बस आली महोची, बसमध्ये बसलो. मोकळी बस बघून मला आजकाल आनंद होतोय का माहीत काय. आणि ही मस्तपैकी अशी निळे लाईट लावलेली, कारण रात्र झालते आम्हाला पूर्ण पोचायला. एवढ्या रात्री आम्ही पोचलो. एखाद्या दिवशी लवकर पोचतोय, एखाद्या दिवशी लेट पोचतोय. एवढंच चाललं आहे आयुष्यात. उठायचं, कॉलेजला जायचं, माघारी यायचं, झोपायचं, उठायचं, कॉलेजला जायचं, माघारी यायचं, झोपायचं. शेवटी ते पण झालं. आणि मग घरात पोचले मी. घरात पोचून जरा बरं वाटलं. चला मिलेंगे नेक्स्ट व्हिडिओ में. बाय बाय.